नमस्कार मित्रांनो, मी शिवडकुते. लाडक्या बहिणीसाठी महत्त्वपूर्ण अपडेट. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जेवढ्या पात्र महिला आहेत अशांना आता ई-के-वाय-सी बंधनकारक करण्यात आलेली आहे. कारण ई-के-वाय-सी ज्याची झालेली नाही अशांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाही. ज्याची ई-के-वाय-सी कंप्लीट आहे अशाच लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता इथून पुढे चालू राहील. तर यासाठी आदित्यताईंनी ट्विटरवरून काय माहिती दिलेली आहे व्यवस्थितपणे समजून घ्या. तर पहा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली. दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ई-के-वाय-सी सुविधा उपलब्ध आहे. तर पहा, दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या संकेतस्थळावर ई-के-वाय-सीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी 2 महिन्याचा कालावधीसुद्धा देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. ज्या लाभार्थ्यांची आतापर्यंत ई-के-वाय-सी झालेली नाही त्यांनी 18 नोव्हेंबर 2025 पर्यंत ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्यायची आहे, असे आवाहन आपल्याला आदित्यताईंनी ट्विटरवरून दिलेले आहे. तर अशा प्रकारची माहिती होती. माहिती आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.